कार्यक्रमाच्या म्हणजे ह्या आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहे. एक छोटासा रॅपिड फायरचा सेक्शन आहे. मी तुम्हाला एक 10-12 प्रश्न विचारेन, त्यांची मला छोटी उत्तरं तुमच्याकडून आवडेल. जर याच्यापुढे रिबर्ससारखी एक नवीन संस्था सुरू करायची ठरली, तर ती कुठल्या विषयाशी निगडीत असेल आणि ती काय काम करेल? जरा उत्तर मी मोठं देतो. तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल सांगितलं, मी पण माझ्या वडिलांबद्दल थोडं वाह! शेअर. जरूर, जरूर. वडील माझे शेतकरी, म्हणजे मँगलोरमधल्या एका गावातनं इथं पुण्यामध्ये शिकण्यासाठी आले आणि ऑलरेडी काकांचे काही हॉटेल्स होते आणि त्यांना जॉइन झाले आणि मग हॉटेल व्यवसायामध्येच ते प्रगती करत गेले. पण गावामधली जी गरिबी होती नातेवाईकांमधली, ती तशीच होती कित्येक वर्ष. आज बऱ्यापैकी आता तिथं प्रगती झालेली आहे. पण त्यावेळेस जी गरिबी होती, तर नातेवाईकांमधले काही फॅमिलीज होते, त्यांचे मुली असायच्या आणि मुलीचं लग्न करणं अ, अख्ख्या भारताभरामध्ये एक फार मोठं चॅलेंज असायचं. खर्च असायचा. तर मग आता गरीब घरामधल्या मुलींचा आणि बरं फॅमिलीज मोठ्या असायच्या. म्हणजे एका फॅमिलीमध्ये 5-6 मुलं असायची, कधी-कधी 10-12 मुलं पण असायची. त्यामधले 4-5 मुली असायच्या. मग ह्या सगळ्यांचं लग्न त्या एकट्या बापाला किंवा आई-वडिलांना करणं शक्य नसायचं. ओव्हर अ पिरियड जेव्हा वडील ह्या व्यवसायामध्ये त्यांना सक्सेस मिळत गेला, तर काही जवळचे नातेवाईक त्यांना हेल्पसाठी यायला लागले आणि मग त्यांना हेल्प करायच्या अ, त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये हळू-हळू ते त्यामध्ये एवढे मग्न झाले, की त्यांनी आमचे जवळचे लांबचे असे 32 मुलींचं स्टार्ट टू फिनिश असं खर्च करून लग्न करून दिले. आता होतं काय, की जेव्हा एखादा माणूस समाजसेवा करतो, तेव्हा त्याची जी कोर फॅमिली आहे, ती कुठेतरी त्यांना वाटतं, की आपण ह्याच्यामध्ये कुठेतरी नेग्लेक्ट होतो किंवा आपल्यावरती काहीतरी अन्याय होतो किंवा काही कारण असेल, तो वेळेसाठी असेल किंवा आर्थिक कारणासाठी असेल किंवा अजून काही कारणासाठी असेल. तर मला पर्सनली समाज कार्यावरती तेवढी काही आवड नव्हती, एकदम फ्रँकली जर सांगायचं झालं. पण माझ्या जीवनामध्ये रिबर्थ हे कुठल्यातरी फॉर्मवरती आलेलं आहे. तुमचा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला मी आज उत्तर देण्याच्या पोझिशनमध्ये नाही आहे. पुढे हे काम चालू राहणार आहे, नाही राहणार आहे, हे पण मला माहिती नाही. पण मे बी हे सगळं वडिलांकडनं आलेलं आहे आणि पुढे याचं काय फ्युचर होईल मला माहिती नाही. तुम्ही एक शेट्टी आहात. टी ऑर कॉफी? व्हॉट फ्युएल्स युअर डे? बोथ. वन मिथ अबाउट ऑर्गन डोनेशन यू विश यू कुड इरेज इन्स्टंटली? तसं मिथ्स आहेत भरपूर. एक जातीविषयक असतं. काही म्हणतात, की आमच्या म्हणजे जातीमध्ये हे रिलिजियस असतं, की हे अलाउड नाही आहे, की जर माणूस गेला आणि त्याची किडनी डोनेट झाली किंवा आईज डोनेट झाले, तर पुढच्या जन्मामध्ये त्याला किडनी नसू शकते किंवा त्याला तो आंधळा जन्मेल. तर ही मिथ अजूनही आहे काही प्रमाणात लोकांमध्ये. तर ही जर मी इरेज करू शकलो, तर बऱ्यापैकी फरक पडू शकेल. तुमच्या आवडीचा खाद्यपदार्थ? माझी बायको स्वयंपाक छान करते. काही तिने केलं तरी मला ते खायला आवडतं. सो बायकोच्या हातचं खाणं. बरं. हू इज युअर रिअल लाईफ हिरो? माझ्यासाठी तुम्ही आहात. मला अजूनही आठवतं जेव्हा आपलं स्पोर्ट्स कन्व्हेन्शन चालू केलं होतं, तेव्हा तुमच्या इन्स्पिरेशननी रेग्युलरली स्पोर्ट्स करायला लागलो आणि फिटनेसकडे वळलो. हू इज युअर रिअल लाईफ हिरो? दोन्ही मला बऱ्यापैकी लीडरशिप क्वालिटीजसाठी इन्स्पायर करतो. लाईफ स्कूलमधले मी 10 ते 15 वर्ष असोसिएट होतो. तर लाईफ स्कूलचे जे ट्रेनर आहेत नरेंद्र गोयदानी, हे बरेच मला इन्स्पायर करतात. सामाजिक कार्यामध्ये बघितलं तर
ZTCचे आरती गोखले मॅडम आहेत. त्यांचं जी ॲटिट्यूड आहे समाजकार्याबद्दल, आज ते ऑफिशियली ZTC किंवा ऑर्गन डोनेशनचं काम करतात. पण त्यांचं ॲटिट्यूड जे आहे, जे मी ओरिजिनली सामाजिक काम करायचं इन्क्लिनेशन असलेला माणूस त्यांच्याकडे बघितलं तर मी बरंच इन्स्पायर्ड होतो. आमचे एक जवळचे मित्र आहेत. 80-81 वय नंदू कुलकर्णी नाव आहे त्यांचं. ते गार्डन डिझायनिंगमध्ये स्पेशलाइज करतात. तर त्यांचं एन्व्हायर्नमेंट विषयीचे जे कल्पना आहेत, जे त्यांची आस्था असते ती मला बरीच इन्स्पायर करते आणि त्याच्यावरनं मी बरंच शिकतो, की एन्व्हायर्नमेंटमधले माझे जे कन्सेप्ट्स ॲज अ सिव्हिल इंजिनिअर काहीतरी वेगळे होते आणि त्यांची जे कन्सेप्ट्स आहेत, की डोंगर हे परत माणूस घडू शकत नाही, तर डोंगराला आपण हात नाही लावावा. नदी ही फार प्युअर असते, तर नदी आपण पोल्यूट नाही करावी. तर असे त्यांचे जे कल्पना हे मी कधी विचारच नव्हता केला. तर ते बरेच मला इन्स्पायर करतात. असं एखादं पुस्तक जे तुम्हाला वाचल्यानंतर कायम आवडलेलं आहे किंवा लक्षात राहिलेलं आहे? रणजित देसाईंचं श्रीमान योगी हे 2009 साली मी वाचलं होतं आणि तेव्हापासनं इनफॅक्ट हायस्कूलमध्ये मी जे 10-15 वर्ष होतो, तर त्यांना वाटायचं की मी शिवाजी महाराज या सब्जेक्टवरती एक्सपर्टीज आहे. पण माझं एक्सपर्टीज वगैरे नव्हतं. ते एक पुस्तकावरती मी अ, वेगवेगळे उदाहरणं त्यांना द्यायचो. त्यामुळे पण ते पुस्तक मला फारच सुंदररित्या रणजित देसाईंनी लिहिलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं अख्खं जी कारकीर्द आहे तीच एवढी इन्स्पायरिंग आहे, की त्याच्यावरनं लीडरशिप साठी म्हणा, विजनरीसाठी म्हणा, करेजसाठी म्हणा, मॅनेजमेंटच्या हिशोबाने म्हणा, मला हे म्हणजे रिबर्थ फाउंडेशन ॲज अ प्रेसिडेंट काम करताना त्याच्यामधले बरेचसे गोष्टी मला हेल्प करतात. एक रेस्टॉरंट चालवताना बऱ्याचशा गोष्टी मला हेल्प करतात. सो व्हॉट इज ईझी, रनिंग अ रेस्टॉरंट ऑर रनिंग अ एन-जी-ओ? रेझोनन्स एक वर्ड मी मगाशी वापरला. दोन्ही ठिकाणी रेझोनन्स जर असेल, तर दोन्ही गोष्टी ईझी होऊन जातात. मे बी काही समाजकार्य करताना रेझोनन्स नसतात. त्यांनी किती त्यांचे ते बेसिक सामाजिक काम करायच्या मोडमध्ये असतात. त्यांच्या रक्तात असतं. पण त्यांना सक्सेस तिथं मिळत नसतात. त्यांना वाटत असेल, की सामाजिक कार्य तेवढं सोपं नाही आहे. पण मी करताना रेझोनन्स होता. मला सगळं सोपं वाटत गेलं. आता पॉडकास्ट साठी मी तुम्हाला आज इथं भेटलो आहे. एक एक एन-जी-ओचं काम करतोय आणि मूळ प्रोफेशन पण नाही आहे आणि पॉडकास्टसाठी तुमच्यासारखा म्हणजे एवढा मोठा सर्जन बोलवून मी जेव्हा आजचं शेड्यूल बघितलं, बाकीचे 3 डॉक्टर्सच आहेत बरं. मी विदाऊट मेडिकल फील्डमधला आहे. तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात मला सामाजिक कार्य करताना. तेच जेव्हा मी रेस्टॉरंटचं काम करतो, तेव्हा ती रेझोनन्स मला मिसिंग होते. पण काही लोकांमध्ये मी बघतो, की त्यांना मे बी माझ्या हाल्फ एक्सपिरियन्स नसतो, मे बी माझ्या हाल्फ नॉलेज नसतं रेस्टॉरंटचं. पण त्यांच्या लाईफमध्ये रेझोनन्स असतं आणि त्यांना सक्सेस मिळत जातो. त्यांना हॉटेलिंग ही ईझी वाटत असेल. तुम्ही पण काही वर्षापूर्वी मला जेव्हा विचारलं होतं, तेव्हा मी करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आणि आज इथं बसून सांगतोय लोकांना, की तुम्ही समाजकार्य करा म्हणून. हॉटेलिंग करायला सांगत नाहीये. तर ते तुमच्या मे बी हे कुंडलीतला म्हणजे तुमचा हा पार्ट असेल, की तुम्हाला कुठल्या गोष्टी इझिली सक्सेस मिळेल आणि कुठल्या गोष्टी तेवढ्या इझिली सक्सेस मिळत नसेल. हॉनेस्टली केल्या तर दोन्ही फील्ड चांगलेच आहेत. एनी स्किल विच यू आर स्टिल ट्रायिंग टू मास्टर? स्किल असंच नाही, पण एक लँग्वेज आहे. आमची मदर टंग तुळू आहे आणि मी पुण्यात सदाशिव पेठेत जन्मल्यामुळे मला मराठी अ, शिक्षण इंग्लिशमध्ये झाल्यामुळे इंग्लिश आजूबाजूला पिक्चर्स वगैरे बघून हिंदी आणि मातृभाषा तुळू असल्याकारणाने ह्या 4 लँग्वेजेस येतात. पण तुळूला एक लिपी नाही आहे आणि कन्नडाची लिपी वापरावी लागते तुम्हाला.
माझी फार आम्हाला शाळेत होता सब्जेक्ट कन्नडाचा एक 2-3 वर्ष. थोडंफार मला लिहिता येतं. पण मला कन्नड बोलता येत नाही. फार वर्षाची माझी इच्छा आहे की मी कन्नड शिकेल. मगाशच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की तुम्हाला इन्स्पायर कोण करतं? तर शिवाजी महाराज मला इन्स्पायर करतात. वाह! थँक यू सो मच. मला माहिती आहे की दुपारी 2 ते 5 हा तुमचा स्पेशल टाईम असतो. सदाशिव पेटी मी मगाशी सांगितलं. पण त्या स्पेशल टाईमला तुम्ही वेळ काढून माझ्यासाठी आलात. आपण या विषयावर चर्चा केली. तुमच्याकडून घेतलेलं हे बॅटन ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस करण्याचं मी कायम चालू ठेवेन. ऑर्गन डोनेशनमधले जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, त्या सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवर बोलवून ऑर्गन डोनेशनबद्दलची सायंटिफिक आणि इत्थंभूत माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूया. तीच रिबर्थचे मेंबर म्हणून आपण माझ्या ते बेस्ट गोष्ट करू शकू. मी मागच्या 7-8 वर्षापासनं ZTCC पुणे शी संपर्कात आहे. त्यांच्याबरोबर बसून तर तिथं कमिटीमध्ये काही सर्जन्स आहेत, मोठे-मोठे सर्जन्स आहेत आणि या मागच्या 10 वर्षाच्या कामात मी हॉस्पिटलशी संपर्क माझा आलेला आहे. तर ह्या सगळ्या कामामध्ये डॉक्टर्स बरोबर माझा भरपूर इंटरॅक्शन होतं. तर डॉक्टर्सचं एक मेजर कंप्लेंट असते की आमच्याकडे वेळ नाही आहे. सायकलिंगला गेलेलो आहे काही डॉक्टर्स बरोबर. तर ते सायकलिंगला आले तरी ते सांगत असतात की वेळच नसतो म्हणून. मला माहिती आहे की तुम्ही जरी मान्य नसेल करत असाल तरी एक सर्जन इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलशी असोसिएटेड असताना फॅमिली लाईफ आहे, मुलं-बाळं असतात आणि मी काय करणार? पण याच्यातनं सुद्धा तुम्ही वेळ काढून हे तुम्ही करायचं विचार करता, ते इम्प्लिमेंट करता आणि नुसतं इम्प्लिमेंट करत नाही. रिबर्थ जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की एक NGO जरी असेल तरी आपण एक कॉर्पोरेट सारखी चालवावी की याच्यात वेगवेगळे व्हर्टिकल्स असावे. प्रत्येक इव्हेंटमधला एक कॅप्टन असावा आणि त्याचे जे काही सर्टिफिकेशन्स आहेत, 12A सर्टिफिकेशन, ATG सर्टिफिकेशन हे सगळे सुरुवातीलाच करावे. प्रत्येक ₹2 खर्च झाला तरी त्याचा खर्च मांडायचा. तो बॅलन्स शीट आपली फाईल करायची. तर एक NGO असून सुद्धा ह्या लेव्हलवरती काम करायचं आणि तुम्हाला म्हणजे एखादा डॉक्टर जेव्हा एखादा समाज कार्य करतोय, ते मूळतःच एक चांगली गोष्ट आहे. पण समाजकार्य करताना ती एक चांगल्या लेव्हलवरती, एक चांगल्या क्वालिटीची करावी. हे पण तुम्ही विचार केला आणि चालू करताना त्या जे काही मी बघतोय, जे रिझल्ट्स आहेत, ते एक चांगल्या लोकांबरोबर असोसिएट होऊन तुम्ही हे करताय. की त्याचा इम्पॅक्ट व्हावा. बेसिक त्याचा रिझल्ट्स काय आहे, की त्याचा इम्पॅक्ट व्हावा. फक्त एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन नाही, की मी करतोय कामं, पण काहीतरी त्याचं इफेक्टिव्ह रिझल्ट्स मिळावं यासाठी तुम्ही झटताय. हे बघून फार आणि हे एक्सपिरियन्स करून फार छान वाटलं. तर काँग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या या चॅनलसाठी आणि तुमच्या या ॲक्टिव्हिटीसाठी माझ्यातर्फे शुभेच्छा. थँक यू सो मच. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.